नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं माहिती आहे का, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मी माझं करिअर शिफ्ट करतो आहे, सध्या मला कुठे जॉब नाही आहे वगैरे वगैरे. पण आज तुम्हाला मला सांगायला आनंद होतो आहे की मी आज सांगली या शहरामध्ये शिफ्ट झालो आहे. सायकोलॉजीचं जे काही मी शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये मला आणखी शिकायचं आहे, प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं आहे. त्याच्यामुळे सांगलीला आमचे एक सर आहेत, त्यांच्याकडे मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी, प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी, त्याच्यातले जे बारकावे आहेत, थेरपीज आहेत, त्या सर्व शिकून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि मला खूप आनंद होत आहे. सांगली खूप चांगलं शहर आहे आणि या ठिकाणी मी थांबलो आहे. आता आपलं पुढचं जे काही असेल वर्ष दीड वर्ष, ते इथूनच मी सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलेन, सांगेन आणि आपला प्रवास जो आहे तो कंटिन्यू चालू राहणार आहे. इनफॅक्ट आता मला बऱ्याच अंशी वेळ मिळणार आहे, थोडंसं स्पेस मिळणार आहे आणि भरपूर गोष्टी मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. आणि इथून पुढचं जे काही व्हिडिओज असतील ते सायकोलॉजीच्या बेसिसवरती असतील. इव्हन आपलं जे लाईफमध्ये जे काही शिकतो आहे त्या सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ज्या पद्धतीने मी शिकत चालू आहे, ज्या पद्धतीने मी ग्रो करत चालू आहे, तसंच तुम्ही ग्रो करावं अशी माझी मनोमन इच्छा असते. मी काही कोणाला असं फोर्स करत नाही बदलण्यासाठी किंवा कोणाला मी कंपल्शन करत नाही आहे. पण ज्या लोकांना आतून बदलण्याची इच्छा आहे, ज्यांना आतून वाटतं आहे की मला बदलायचं आहे, त्या लोकांसाठी हे व्हिडिओज मी घेऊन येतो आहे. आणि माझ्या बाबतीत मुळात सांगायचं झालं ना, मी कंटिन्युअसली शिकत चालू आहे. इनफॅक्ट मागच्या 2 वर्षात माझ्यामध्ये एवढ्या गोष्टी चेंजेस होत गेलेत ना, आता मला एक्सप्लेन करायलासुद्धा ते नको वाटत आहेत बऱ्याचशा गोष्टी. कारण एक एक शब्द शिकतो ज्यावेळेस आपण आणि ते इम्प्लिमेंट करायला लागतो ना, मग आपलं आयुष्य खूप चेंज व्हायला लागतं. आपण शांत व्हायला लागतो, स्थिर व्हायला लागतो. आणि ज्यावेळेस आपण स्थिर होतो ना, आपली बोलण्याची जी सवय असते ना ती कमी व्हायला लागते. आपण लोकांना ऐकण्याला, ऑब्झर्व करण्याला खूप जास्त व्हॅल्यू द्यायला लागतो. आणि तेच सध्या माझ्या आयुष्यात होत चाललं आहे. अनुभव घेतो आहे, जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. पण जेव्हा तुमचं नॉलेज वाढेल त्यावेळेस तुम्ही आतून शांत होत असता. जे काही आपण शिकतो, जे काही आपले टॉपिक्स असतात, आता एक शब्द आहे नॉन जजमेंटल. म्हणजे कुठल्याही गोष्टीला जजमेंट नाही करायचं, नॉन जजमेंटनी पाहायला शिकायचं. आणि ज्यावेळेस आपण हे शिकतो ना, आपल्याला आपली मतं राहत नाहीत, आपण ॲज इट इज बघायला शिकतो. मोस्टली आपल्याला हे बघता येत नाही. मी मागच्या पण व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपल्याला बघायला खूप मोठी ताकद लागत असते, सहज आपल्याला नाही बघता येत. ते तेव्हाच होतं ज्यावेळेस आपण हे शिकायला लागतो. आता हे जे तुम्हाला बोलतो मी नॉन जजमेंटल वगैरे, हे ज्यावेळेस आपल्या आयुष्यात येतं ना, पूर्ण रिकामी होतो. आपण ॲज इट इज बघायला शिकतो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपण आपल्या पूर्वग्रहातून आपले जे काही परसेप्शन आहेत त्यानुसार बघतच नाहीत, ॲज इट इज बघायला शिकतो. आणि त्याच्यामुळे ना एवढं सोपं होतं ना सगळं बघण्यासाठी, समजून घेण्यासाठी. खूप 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 इनफॅक्ट सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यामध्ये जर शिकायचं का असेल तर हे शिकायचं आहे की आपल्याला बघता आलं पाहिजे ॲज इट इज. मोस्टली आपल्याला हे जमत नाही, म्हणून आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात. पण ज्या दिवशी आपण हे शिकतो आणि इम्प्लिमेंट करतो त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये खरी क्रांती घडत असते. काहीच राहत नाही, सगळं एकदम नव्यानं असतं, सगळ्या गोष्टी नवीन असतात. खूप 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 आनंद यायला लागतो ह्या गोष्टींचा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. आता मी हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे. तात्पुरतं सर्व ह्या परिसराचा मी अनुभव घेतो आहे, नव्यानं सगळ्या गोष्टी बघतो आहे, कसं आहे काय आहे वगैरे वगैरे. हळूहळू आपल्या गोष्टी कंटिन्यू येत राहतील, एवढं सांगू इच्छितो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू.